यानंतर भिवंडीतून एक ब्रेकिंग न्यूज येते। 800 कोटींचं ड्रग्ज हे जप्त करण्यात आले। गुजरात एटीएसने ही मोठी कारवाई केली आहे। ड्रग्ज विरोधी ही मोठी कारवाई म्हणावी लागेल, कारण भिवंडीमध्ये तब्बल 800 कोटींचं ड्रग्ज हे जप्त करण्यात आलंय। गुजरात एटीएसने ही मोठी कारवाई केली आहे। शिवाय या ड्रग्ज मध्ये कोणाकोणाचा हात आहे या संदर्भात एटीएस कडून अधिकचा तपास केला जातोय। मात्र अत्यंत शिताफीनं भिवंडीमध्ये ही मोठी कारवाई केली आहे। गुजरात एटीएसने 800 कोटीचं ड्रग्ज हे जप्त केलं आहे। तर या प्रकरणी काही जणांना ताब्यातही घेण्यात आलं असून अधिकचा तपास सध्या एटीएस कडून केला जातोय। गुजरात मधल्या एटीएस ब्रांचने ही मोठी कारवाई केली आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी भूपेंद्र आहेत आपल्यासोबत। भूपेंद्र, गुजरात एटीएसने भिवंडीत मोठी कारवाई केली आहे, संपूर्ण माहिती द्याल? गुजरातच्या दहशतवादी पथकांनी भिवंडी परिसर नदीनाका भागामध्ये इमारतीमध्ये फ्लॅटमध्ये सुमारे 800 कोटी अंदाजे रुपयाचा ड्रग्जच्या साठ्यासह नशेचे सौदागर पकडलेले आहेत। तर ते स्थानिक जे पोलीस स्टेशन वगैरे आहे, भिवंडी ठाणा वगैरे, त्यांना कोणालाही खबर नाहीये। ते 2 दिवसापूर्वी येऊन गेले होते आणि मोहम्मद युनुस आणि मोहम्मद आदिल असे 2 ड्रग्जचे माफियांना पकडून घेऊन गेलेले आहेत। निश्चितच भूपेंद्र, या तपासात आणखी काय काय निष्पन्न होतंय हे पाहावं लागेल। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।